सर्वांना पुन्हा एकदा जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद जय. चाय पे चर्चा आणि ब्रेकफास्टवर बोलणं. चाय पर चर्चा, ब्रेकफास्टवर बोलणं एक मोदीजींचा प्रोग्राम आहे. एक मोदीजींचा प्रोग्राम त्यांनी मला वाटतं गेले 12 वर्ष राबवितात. चाय पे चर्चा आणि आज प्रोग्रामचं एक मी टिप्पणीकार तर हे बोलत आहे की मी आता सध्या लोकल बोलत आहे. जनरल राष्ट्रीय बोलणं झालं. व्हॉट आय टॉक अबाउट द सब्जेक्ट रिगार्डिंग महाराष्ट्र गव्हर्मेंट अँड महाराष्ट्र कॉर्पोरेशन्स. The main thing is Mumbai Mahanagaraparalika corporations and Thane Mahanagaraparalika corporation are near about 36 state 36 जिल्हा म्हणजे 36 जिल्हे अनुषंगिक मी बोलत आहे. हे बोलताना सांगू इच्छितो की आता नुकतंच मी व्हायरल क्लिप पाहिली. या व्हायरल क्लिपमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि आत्ताच्या नगरसेविका यांचा मी निवडणूकपूर्व भारत हंगामा बघतो. म्हणजे हंगामा असं नाही, तो दादागिरी, महिला दादागिरी असं म्हणेन. कारण आत्ता नुकतं महिला विधेयक आपण मंजुरीला आणलं होतं मोदींनी. जर महिला दादागिरी करायला लागल्या तर महिला विधेयकाचं गरजच नाही लागणार. जर महिला दादागिरी करायला लागल्या तर महिला विधेयकची 33% आरक्षणाची गरज का भासते? नाही भासायला पाहिजे स्वतंत्र भारताच्या दिशेमध्ये. तर मी सांगू इच्छितो की नुकतेच मीनाक्षी शिंदे माजी महापौर आणि आत्ताच्या नगरसेविका यांनी एक लाईव्ह मीडियावर, TV लाईव्हवर, ठाणे वार्तावर मी पाहिलं की नगरसेवकांना पेन्शन जारी करावी. नगरसेवकांना पेन्शन जारी, हाऊ इट इज, इफ इट इज पॉसिबल, how it is, if it is possible in parliamentary and Rajya State Vidhan Sabha, in parliament and Rajya State Vidhan Sabha there is a Supreme Court and High Court given a decision that the pension will be closed. The pension of MLAs, MPs should be closed. Why not? आपण संसदेच्या अधिवेशनामध्ये आणि विधानसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने, हायकोर्टने जे काही म्हटलं आहे की MPs अँड MLAs यांच्या पेन्शन बंद करा असे आदेश आहेत न्यायालयाचे. आणि हे आदेश असताना देखील आपण भरघोस MLAs अँड MPsना म्हणजे आमदार खासदारांना विविध सवलती देतो. आता नुकतंच निवडणुकापूर्व अजितदादा पवार होते जिवंत. अजितदादा पवार जिवंत असताना त्याने आमदारांसाठी गाड्या, अधिकाऱ्यांच्यासाठी गाड्यांचे लिमिट्स वाढवले. ते पण 50-50 लाखापर्यंत म्हणजे तुम्ही VIP गाड्या घेऊ शकता. आणि अधिकारी प्रशासकीयांना मला वाटतं 15 लाखाचे ते 17 ते 20 लाखापर्यंत, 25 लाखापर्यंत केलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना. म्हणजे हा जो सगळा पैसा आहे, हा जनतेचा कराचा पैसा जो देशाच्या, राष्ट्राच्या विकासासाठी येतो, राज्याच्या विकासासाठी, हा पैशाची लयलूट हे आमदार खासदार कसे करतात ते आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. आणि जे काही सवलती, उदाहरणार्थ जनतेच्या कराच्या पैशावर घरं, बंगले, गाड्या, सोयीसुविधा, नोकर चाकर, बाउन्सर्सपर्यंत सगळ्या सुविधा तुम्हाला दिल्या जातात. तर आम आदमी, गरीब जनता जी काय आपल्या मतावर तुम्हाला निवडून देते, त्यांच्या मताच्या पैशावर तुम्ही ऐश करता, ही शर्मेची बाब आहे. आणि तुम्ही पेन्शन मागता. मीनाक्षी शिंदे माजी महापौर आणि आत्ताच्या नगरसेवकांना सांगू इच्छितो, तुम्ही अभ्यास करा, न्यायालयाचा अभ्यास करा, संसदेतील अधिवेशनाचा अभ्यास करा, राज्याच्या अधिवेशनाचा अभ्यास करा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करा की पेन्शन MLAs MPच्या बंद केलेल्या आहेत. पेन्शन MLA अँड MPच्या बंद केलेल्या आहेत.
तर आता नगरसेवकांना कुठल्या घटनेच्या तरतुदीनुसार पेन्शन लागू होणार हे मला प्रश्न आहे मीनाक्षी शिंदेंना. मीनाक्षी शिंदे माझी महापौर, त्यांना किती अभ्यास आहे हे मी जाणतो जवळून, कारण मी अधिकारी राहिलो महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता राहिलेलो. एक नगरसेवकाची नस ओळखतो. कोण नगरसेवक नक्कीच त्याला पेन्शनची का आवश्यकता आहे हे मी सांगू शकतो. जर विविध करोडो रुपये जर नगरसेवक निधी, प्रभाग विकास निधी, करोड रुपयाची विकास कामे बिनामंजुरी करता आणि त्याच्यावर ठेकेदाराकडून टक्केवारी घेता ती वेगळी, आणि महानगरपालिकेतून टक्केवारी जो निधी तुम्हाला मिळतो तो वेगळा. मग हे जे काही टक्केवारीने तुम्ही आज गडगंज झालात, श्रीमंत झालात, हे कोणाच्या जीवावर? मग आता तुम्हाला पेन्शन कशासाठी पाहिजे हे मला त्याचं उत्तर हवं आहे. धन्यवाद. जय हिंद महाराज.